दळवटणे गावानं ऐतिहासिक कामगिरी केली। जनगणनेत 100% स्वगणना पूर्ण झाली आहे। रत्नागिरीतील हे पहिलं आदर्श गाव ठरलंय। 425 कुटुंबांची नोंदणी पूर्ण झाली असून जिल्हा प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात आले। आमच्या गावात स्वगणनेसाठी जी सरकारी यंत्रणेची टीम आली ती आल्यानंतर त्यांनी आमच्या प्रत्येक वाडीतून प्रत्येक घरातून फिरण्याचं काम केलं। तसेच ते माझ्या घरात पण आल्यानंतर त्यांनी लगेच प्रश्न विचारायला सुरुवात केली। थोडंसं मला वाटलं की काय विचारतायत काय नाही, पण माहिती घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही सगळी ग्रामस्थ मंडळी गावात काम करणारी माणसं आहेत आणि योग्य काम करतायत। त्यासाठी येणारा OTP नंबर असेल किंवा काय असेल आम्ही त्यांना टायमात देत गेलो आणि त्यांच्यावर सहकार्य करत गावात त्यांच्यावर फिरत पण गेलो। अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी काम केलं। जनगणना म्हटलं की लोक घाबरतात माहिती द्यायला, पण त्यांच्या समोर आम्ही मोबाईल माहिती दाखवत होतो आणि टिक करत होतो, त्यामुळे त्यांचा आमच्यावर विश्वास होता। त्याच्यामुळे हे जे काम आम्हाला करणं सोपं झालं। या कामामध्ये आम्हाला माननीय लिगाडे साहेब तसेच लोकरे साहेब यांचं बहुमूल्य मार्गदर्शन लाभलं। तसंच सर्व कर्मचारी यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे यश आम्हाला मिळालं। तसे कावाडीतील जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, त्यामुळे या स्वगणनेचं 100% काम पूर्ण केलं। गावकऱ्यांचे योग्य सहकार्य लाभले आणि वेळोवेळी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, त्यामुळे आम्हाला हे सर्व करणं अगदी सुलभ आणि योग्य पद्धतीने झालेलं आहे। तरी आज 14 मे 2026 रोजी दळवटणे या गावाची 415 या कुटुंबाची स्वगणना 100% पूर्ण झालेली आहे। आशा सेविका, त्यासोबत पोलीस पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी या सर्वांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि एक मोठं गाव जे 425 कुटुंबाचं आहे हे 5 दिवसांमध्ये पूर्ण केलं आणि आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 100% स्वगणना होण्याचा मान आपल्या दळवटणे चिपळूण तालुक्यातील या गावांनी मिळवलेला आहे। एक महत्त्वाची बातमी समोर येते। आंबा आणि काजू उत्पादकांसाठी राजू शेट्टी चांगलेच आक्रमक झालेले आहे। राजू शेट्टींच्या नेतृत्वात आंदोलनाचा पवित्रा पाहायला मिळतोय। यावेळी राजू शेट्टी आंदोलकांसहित या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आंबा आणि काजू उत्पादकांना खरं तर योग्य तो मोबदला मिळावा या मागणीसाठी आता आंदोलन करण्यात येते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी महाते आपल्या सोबत जोडले जात आहेत। मीनाक्षी, काय सविस्तर अपडेट? मीनाक्षी यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, मात्र या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आंबा आणि काजू उत्पादकांसाठी राजू शेट्टी आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आंदोलकांसहित या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत। तर राजू शेट्टींच्या नेतृत्वात आंदोलनाचा पवित्रा पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।